सहभागी झाले होते। ते विचार जी प्रेरणा जी मिळाली ती राष्ट्रीय सेवा दलाच्या माध्यमातून मिळाली आणि मग तो राष्ट्रीय सेवा दलाचा लढा पुढे सुरू झाला। राष्ट्रीय प्रेम, देश प्रेम सर्वांमध्ये निर्माण व्हावं, नवीन पिढीला राष्ट्रीय सेवा दलाची भूमिका समजावी, देशप्रेम जागृत व्हावं म्हणून राष्ट्रीय सेवा दलाची स्थापना झाली। एस.एम. जोशी असतील, मुकुंद असतील, लिमे असतील, गोरेस असतील, अशा अनेक मंडळी या मंडळाने राष्ट्रीय सेवा दलाची स्थापना केली। आपल्याला सानेगुरुजी माहिती आहे? सानेगुरुजी किती जणांना माहिती आहे? खरा तो एकच धर्म जगाला प्रेम मार्गावे असं म्हणणारे सानेगुरुजी किती धर्म आहे सर? राष्ट्रीय सेवा दल ची आपण भूमिका मांडत आहोत आणि ही शाळा स्वतंत्र सैनिकाची शाळा आहे आणि इथे सानेगुरुजी नव्हते। मी कुणाला दोष देत नाही, परंतु हे सगळं माहिती झालं पाहिजे। श्यामशाही हा धडा सगळ्यांनी वाचला पाहिजे। कारण मी तुमच्या वर्षात असताना मलाही सगळं कळत नव्हतं, परंतु जेव्हा मी पुढे समाजामध्ये फिरायला लागलो, जेव्हा समाजामध्ये स्वतः चळवळीमध्ये काम करू लागलो, तेव्हा मला हे सगळं लक्षात यायला लागलं। तर आजची जी परिस्थिती आपण समाजामध्ये पाहतो की का गरज पडली हा काय लागला, चला राष्ट्रीय सेवा दल समजून घेऊया। तर त्या काळामध्ये का असा होता की राष्ट्रीय सेवा दल फार मोठ्या प्रमाणामध्ये काम होतं, अनेक चळवळीमध्ये राष्ट्रीय सेवा दलाचा सहभाग राहिला आहे। मी तुम्हाला फक्त एकच चळवळ सांगितली, ती आहे हैदराबाद मुक्ती संग्राम। त्याच्यामध्ये ते अनेक स्वतंत्र सैनिक राष्ट्रीय सेवा दलाचे होते। त्याच्याबरोबर की गोवा मुक्ती संग्राम, गोवा मुक्ती संग्राम हा जो लढा होता त्याच्यामध्ये सुद्धा राष्ट्रीय सेवा दलाचे अनेक सैनिक त्या ठिकाणी काम केलेलं आहे। संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन असेल, ज्या महापुरुषाच्या आज जयंती साजरी करत आहोत, त्या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये सुद्धा त्यांचं फार मोठं योगदान राहिलेलं आहे। आणीबाणीचा काळ असेल, या आणीबाणीच्या काळामध्ये सुद्धा राष्ट्रीय सेवा दलाचं फार मोठं योगदान राहिलेलं आहे। नामविस्तार आंदोलन असेल आता अलीकडच्या काळातलं, तर त्या काळामध्ये सुद्धा राष्ट्रीय सेवा दलाचे सैनिक घरोघरी भाग घेऊन हे राष्ट्रीय सेवा दल पुढे नेण्याचं काम केलेलं आहे। मला आवर्जून या ठिकाणी उल्लेख करावा असं वाटतं आदरणीय कमलाजी सरांचा, जे राष्ट्रीय सेवा दलाचे माजी अध्यक्ष होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली अनेक लढे ते आपल्या देशामध्ये संपूर्ण भारतामध्ये लढले गेले। ते आपल्या शाळेला नवीन घेऊन देत असतात, त्यांच्या अध्यक्षतेखाली आपण अनेक कार्यक्रम या शाळेमध्ये केलेले आहेत। तर अशी मंडळी आजही आपल्यामध्ये आहेत, त्यांचा आदर्श घेऊन आपण सगळ्यांनी चाललं पाहिजे आणि राष्ट्रीय सेवा दलाची भूमिका सर्वांना प्रेम, सर्वांना राष्ट्रीय सेवाबद्दल जागृती निर्माण करण्याचा हा उद्देश आहे। आज आपण बघतो समाजामध्ये धर्मावरून, जातीवरून आणि प्रेम निर्माण होताना पाहत आहोत। म्हणजे देशाबद्दल कुणाला काय म्हणजे अभिमान वाटावा असं कुठली गोष्ट करताना आपण पाहतो का? असं वाटतंय का आपल्याला की आपण